अज्ञात व्यक्तीने हानिकारक औषधाची केळीच्या बागेवर केली फवारणी, शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांची केळी हरियाणा, पंजाब, राजस्थान, चंदीगड, पटियाला, दिल्ली येथे जात असते। सध्या केळी बागेला 2400 ते 2500 भाव मिळत आहे। मात्र वसमत तालुक्यातील डिग्रस खुर्द येथील गणेश साहेबराव मोकळे यांच्या केळी बागेतील 3700 झाडाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सूडबुद्धीने हानिकारक औषधाची फवारणी केल्याने 3000 केळीच्या झाडे अक्षरशः वाळत असल्याने जवळपास 11 लाखाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। संबंधित अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतीचं नुकसान झालं, आम्हाला भरपाई द्या, नाही तर आम्ही तहसीलला येऊन बसतो आम्ही। हा लेकर बाय आता हे काय ना 10 रुपयाचा पैशानं हे काढलं, आम्ही यादानं पैसा काढून हे लेकर बाय काय ना जगवा, येऊन जाऊन शेतीवरच आहे आमचं वाले। काय मागणी? मग आम्हाला भरपाई द्यायची, आम्हाला दुसरी काही मागणी, आम्हाला फक्त एवढं झाली नुकसान जितकी भरपाई द्यायची आम्हाला, दुसरं काही नाही। हा नाव गणेश साहेबराव मोकळे, राहणार डिग्रस खुर्द, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। माझी हे बाग आहे 3800। या ठिकाणची नुकसान झाली आहे, नुकसानीची भरपाई द्यावं। 10 ते 11 लाख रुपये नुकसान झालेली आहे। कशामुळे नुकसान झाली? शेजाऱ्याने फवारले आहे तणनाशक, हे त्याची नुकसान भरपाई भेटावा आम्हाला, नसता आम्ही तहसीलला जाऊन बसणार याची आम्हाला अपेक्षा आहे। ते कर्ज काढून, हे क्रॉप लोन बँकेचं काढून लोकांचे पैसे घेऊन सन्याने आम्ही हे केले आहे लावगड। 4 लाख रुपये पुरा लावगड झालेला आहे। 12 लाख रुपये होत होते या बनाचे।